आणि राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केजरीवाल यांना जामीन मागण्यात आलेला होता आणि अखेर त्यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर झालाय। अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि अखेर त्यांना आता 1 जून पर्यंत अंतरिम जामीन देण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि आम आदमी पक्षासाठी ही मोठी दिलासादायक बातमी। बरोबर आहे सागर, लोकसभा निवडणुकांची जर रणधुमाळी पाहिली तर आम आदमी पक्षासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। प्रामुख्याने दिल्लीतल्या प्रचारासाठी आता अरविंद केजरीवाल हे प्रचाराच्या मैदानात उतरणार हे आता स्पष्ट झालेलं आहे असं म्हणता येईल। कारण 25 मेला 6व्या टप्प्यामध्ये राजधानी दिल्लीतल्या 7 जागांसाठी मतदान होणार आहे आणि यापूर्वीच ज्यावेळेला सुनावणी सुरू होती त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं की जर सुनावणी लांबणार असेल तर अंतरिम जामीन देण्याबाबत आम्ही विचार करू शकतो आणि त्यानुसार आता 1 जून पर्यंत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसातली जर ईडीकडून जी काही म्हणजे सुनावणीच्या दरम्यान जो काही युक्तिवाद केला गेला होता त्यानुसार वेगळा पायंडा पडेल किंवा मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना म्हणजे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार तो चालवता येणार नाही अशा पद्धतीचा एक युक्तिवाद जो आहे तो ईडीच्या वतीनं तुषार मेहता यांनी केलेला होता। मात्र कपिल सिब्बल असतील किंवा इतर वकील असतील त्यांनी त्यांची बाजू केजरीवाल यांची बाजू जी आहे ती सुप्रीम कोर्टासमोर लावून धरलेली होती आणि संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता हे जे दोन्ही न्यायाधीश आहेत त्यांच्या बेंचसमोर खरं तर ही सुनावणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती आणि आज या सुनावणीचा निकाल होता। त्यामुळे दुपारी 2 नंतर संपूर्ण आम आदमी पक्ष असेल आणि सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं होतं आणि त्यानुसार आता येत्या 1 जून पर्यंत अरविंद केजरीवाल यांना हा जामीन देण्यात आला। त्यामुळे कदाचित उद्या शनिवार आणि रविवार असल्यामुळे कदाचित येत्या सोमवारी अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमधून बाहेर येऊ शकतात। कारण त्यांना सध्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे त्यांच्यासोबतच जे मनीष सिसोदिया असतील के कविता असतील या सगळ्या राजकीय नेत्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती। खासदार संजय सिंग यांना ज्यावेळेला जामीन मिळाला होता गेल्या महिन्यात त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाबाबतची जी चर्चा आहे ती सुरू झाली होती। एकूण 7 जागांवर राजधानी दिल्लीमध्ये मतदान होतंय। त्याचसोबत पंजाबमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की आम आदमी पक्षाची ताकद आहे। त्यामुळे आता जरी त्यांना जामीन मिळाला असला तरी सुप्रीम कोर्ट नेमकी बंधनं काय घालतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीच्या बाहेर म्हणजे एनसीआर रिजनमध्ये नॅशनल कॅपिटल रिजन ज्याला आपण म्हणतो त्या एनसीआरच्या बाहेर जायची परवानगी सुप्रीम कोर्ट देतं का हे बघावं लागेल। कारण जामीन जो दिलेला आहे त्याच्यासाठी नक्कीच अटी शर्ती ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टानं घातलेल्या असणार आहेत। त्यामुळं ते बघावं लागेल सुप्रीम कोर्टानं त्यांना नेमकं काय अटी घातल्यात। दुसरं प्रचारामध्ये ते थेट उतरू शकतात का हे बघावं लागेल आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा कारभार जो आहे तो चालवू शकतात का हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण 1 जून पर्यंत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन जो आहे तो आता मंजूर केलेला आहे। सागर, नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना अखेर 1 जून पर्यंत जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। कथित दारू घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली होती। सुरुवातीला ईडी कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली होती। महत्त्वाची बाब म्हणजे अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही या संदर्भातली याचिका देखील दाखल करण्यात आलेल्या होत्या। मात्र या याचिका कोर्टानं फेटाळून लावल्या आणि अखेर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे। त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल स्वतः त्याचबरोबर त्यांचा पक्ष आम आदमी पार्टी यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। मात्र संदीप यांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट नेमकं काय अटी शर्ती घालतं ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण पंजाब त्याचबरोबर इतरही राज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी जाणं महत्त्वाचं आहे आणि कोर्ट त्यांना दिल्ली बाहेर जाण्यास परवानगी देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागता क्षणीच अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली होती। तेव्हापासून ते तिहार जेलमध्ये होते। सुरुवातीला ईडी कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी झाली होती। तर 2 जूनला केजरीवालांना सरेंडर करावं लागेल असं देखील आतमध्ये ठेवण्याचं दुष्कृत्य केलं जात आहे हा या देशाच्या संविधानाला आणि या देशाच्या लोकशाहीलाच गळफास लावला। त्यांना किती दिवस जामीन मिळाला याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही। पण एकंदर विचार करता
जी रवींद्र वायकरांनी सांगितलं की माझ्यावर दोनच पर्याय होते, एक तर जेलमध्ये जा, नाहीतर मग पक्षात ये. हे प्रत्येक नेत्याच्या मागे जर अशी सासिमीरा लावणार असतील